नमस्कार, मी अंतरा. स्वाद अंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्लम केक. इथे आपण जो प्लम केक बघणार आहोत तो आपण विदाऊट अंड्याशिवाय बनवणार आहोत आणि शिवाय विदाऊट रम शिवाय बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आता आपण इथे हा प्लम केक बनवलेला आहे. हा खूप छान लागतो आणि खरंच खूप टेस्टी लागतो. तर हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आज आपण बघणार आहोत एगलेस प्लम केक. त्यासाठी आपण इथे घेतलंय एक मोठी वाटी ड्रायफ्रुट्स. यामध्ये किवी आहे, पायनॅपल्स आहेत, अनेक प्रकारच्या बेरीज आहेत, क्रॅनबेरी, नंतर काळ्या मनुका आहेत. हे आपल्याला ग्रोसरी शॉपमध्ये मिळतं. तर साधारण आपण इथे एक मोठी वाटी म्हणजे 200 ग्रॅम हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. यामध्ये स्ट्रॉबेरी आहे, क्रॅनबेरी आहे, ब्लूबेरीज आहेत, अशा अनेक प्रकारच्या बेरीज आहेत. तर इथे 1 कप ड्रायफ्रुट्स, 1/4 कप काजूचे तुकडे, एक मोठी वाटी क्रॅनबेरी ज्यूस. इथे मी क्रॅनबेरी ज्यूस घेतलाय, तुम्ही इथे ऑरेंज ज्यूस सुद्धा घेऊ शकता. आता आपण हे चमच्याने छान मिक्स करायचंय. हे बघा, आपले ड्रायफ्रुट्स हे छान ह्याच्यात मिक्स झाले पाहिजेत. 1/4 कप टूटी फ्रुटी घालायचे. चमच्याच्या मदतीने आपल्याला हे परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1/4 कप खजुराचे तुकडे. परत आपल्याला हे चांगलं चमच्याने मिक्स करायचंय. आपलं इथे छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवायचंय आणि एक साधारणतः 1 तासभर आपल्याला हे मुरवत ठेवायचंय. म्हणजे या ज्यूस मध्ये हे चांगले भिजले जातील आणि छान असे फुगले जातील. आपण आता इथे एक भांडं घेतलंय. यामध्ये साधारण 1 कप हा मैदा घेणार आहोत. म्हणजे साधारण 200 ग्रॅम आपण इथे मैदा घेतलाय. यामध्ये आता 1/2 कप ही आपण ब्राऊन शुगर घेणार आहोत. ही ब्राऊन शुगर तुम्हाला कुठेही ग्रोसरी शॉपमध्ये मिळते. यामध्ये आता आपण हे जे भिजवलेले ड्रायफ्रुट्स आहेत हे आपण आता या मिश्रणामध्ये घालणार आहोत. हे बघा, हे छान असे फुगलेले आहेत आणि मुरलेले आहेत. तर आता आपण हे या मैद्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय. आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण आता 1/4 कप हे पाणी घालणार आहोत. जर तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर इथे परत तुम्ही ज्यूस पण ऍड करू शकता. परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. यामध्ये आता मी परत 1/4 कप हे पाणी ऍड करते. आता आपल्याला हे छान परत मिक्स करून घ्यायचंय. आपलं इथे छान मिक्स करून झालेलं आहे. आपल्याला साधारणतः एवढं पातळ करायचंय. याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाहीये. यामध्ये आता 1/2 TSP बेकिंग पावडर टाकायचे आणि 1/4 TSP बेकिंग सोडा घालायचंय. हे छान मिक्स करून घ्यायचंय. आपला सोडा आणि बेकिंग पावडर हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, नाहीतर आपला केक हा चांगला फुगणार नाही. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. हे बघा, एवढं साधारण आपल्याला पातळ ठेवायचंय. याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाहीये, नाहीतर आपला केक हा चांगला फुगणार नाही. इथे मी एक आडवा टीन घेतलाय. मी इकोबेक पेपर घेतलाय. हा बेकिंगसाठी वापरला जातो. तुमच्याकडे जर हा पेपर नसेल तर तुम्ही इथे बटर पेपर सुद्धा यूज करू शकता. इथे मी कुठेही ऑइल वापरलेलं नाहीये, कारण मी इथे इकोबेक पेपर वापरते. तर या मापाचा कापून मी साधारण ह्याच्या आतमध्ये हा व्यवस्थित घालून घेणार आहे. हे बघा, हा व्यवस्थित आतमध्ये ठेवायचा आहे. जर तुम्ही इथे बटर पेपर वापरत असाल तर आतमध्ये तेल लावून घ्या आणि त्याच्यावरती मैदा डस्ट करा. पण मी इथे इकोबेक पेपर वापरते, त्यामुळे मी इथे डायरेक्ट हा पेपर ठेवलेला आहे. आता इथे आपला पेपर हा ठेवून झालेला आहे. आता आपण इथे जे केकचं मिश्रण तयार केलंय ते आपण आता या टीन मध्ये घालणार आहोत. आपल्याला ॲल्युमिनियमचा टीन वापरायचा आहे. इथे कुठेही स्टीलचा वापरू नका, कारण केकसाठी हा ॲल्युमिनियम ट्रेच वापरला जातो. तर आता आपण हे पूर्ण मिश्रण यामध्ये घालून घ्यायचंय. आपल्याला हे मिश्रण अर्धच भरायचंय, जास्त भरू नका, कारण ते जेव्हा केक फुगतो तेव्हा ते मिश्रण नाहीतर बाहेर येऊ शकतं. त्यामुळे साधारणतः आपल्याला अर्धच हे मिश्रण भरायचंय.
हे बघा, तर आपण इथे मिश्रण आता पूर्ण भरलेलं आहे. आता आपण यावरती ड्रायफ्रुट्स, काजूचे तुकडे, बेदाणे, मनुका असं आपण सगळं इथे घालून घेणार आहोत. तर आता आपले इथे काजूचे तुकडे वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे. आता आपण हे असं टॅप करून घ्यायचंय, म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये जी हवा तयार होते ती निघून जाते आणि आपला केकही छान फुलतो. तर आता आपलं इथे टॅप करून झालेलं आहे. आता आपण केक बनवायला घेऊया. केक बनवायच्या आधी आपण इथे गॅसवरती एक भांड हे प्री हीट करून घेणार आहोत. या भांड्यामध्ये मी इथे एक जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवलंय. साधारणतः 10 मिनिटं आपण हे भांड गरम करून घेणार आहोत. हे बघा, इथे आपली कढई ही पूर्ण गरम झालेली आहे. तुम्ही इथे कुकर सुद्धा घेऊ शकता, फक्त घेताना जाड बुडाचं भांड घ्यायचंय. तर आता आपलं हे भांड गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हा केकचा टीन ठेवणार आहोत. हे बघा, आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि साधारणतः 40 मिनिटं हा मीडियम आचेवरती आपण केक हा बेक करून घेणार आहोत. हे बघा, आपला केक आता हळूहळू फुलायला लागलेला आहे. मस्त फुलत आलेला आहे. अजून आपला केक झालेला नाहीये. तर आता आपण केक झालाय का बघूया. हे बघा, केक आपला मस्त फुललेला आहे. आपला अर्धा तास झालेला आहे. तर आता आपण हा केक चेक करूया झालाय का ते. तर आता हे बघा, आपला केक हा मस्त फुललेला आहे. तर आता आपण हा चेक करूया आपला केक झालाय का. तर आता मी इथे एक टूथपिक घेतले, ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. शेवटपर्यंत घालायचे. हे बघा, इथे थोडंसं ओलसरपणा आहे, म्हणजे आपला केक हा अजून व्हायला हवाय. तर आता आपण अजून 10 ते 15 मिनिटं हा केक बेक करून घेणार आहोत. तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि एक साधारणतः 10 ते 15 मिनिटं हा केक बेक करून घेणार आहे. म्हणजे साधारणतः आपली 40 मिनिटं ही पुरी होतील. हे बघा, आपली 40 मिनिटं पुरी झालेली आहेत. तर आता केक हा आपला परफेक्ट झालेला आहे. याचा रंगही छान आलेला आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आता आपला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. जसा प्लम केकचा रंग असतो तसाच अगदी आलेला आहे. आणि यामध्ये जे क्रॅक्स केलेत म्हणजेच आपला केक हा परफेक्ट झालेला आहे. तर आता आपण इथे परत टूथपिकच्या मदतीने चेक करणार आहोत. हे बघा, इथे टूथपिक आपली पूर्ण क्लीन आली आहे, म्हणजे आपला केक हा परफेक्ट आतून बेक झालेला आहे. मगाशी आपली टूथपिक ही जराशी ओली होती, पण आता आपली पूर्ण क्लीन आली आहे, म्हणजेच आपला केक हा पूर्णपणे हा बेक झालेला आहे. तर आता आपण हा केक काढून घेऊया. तर आता आपण केक हा काढलेला आहे. हे बघा, आपला केक हा मस्त झालेला आहे. जसा कलर हवाय अगदी तसाच कलर सुद्धा आलेला आहे. व्यवस्थित बेक झालेला आहे. तर आता आपल्याला हा पूर्णपणे थंड करायचा आहे. साधारणतः एक अर्धा तास आपल्याला पूर्णपणे थंड करायचा आहे आणि मगच हा केक आपल्याला काढायचा आहे. हे बघा, मस्त कलर आलेला आहे याचा. सगळे ड्रायफ्रुट्स पण खूप छान दिसत आहेत आणि हा क्रॅक गेलाय, याचा अर्थ आपला केक हा मस्त झालेला आहे. तर आता आपण हा पूर्णपणे थंड करूया. तर आता आपला हा पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आता आपण सुरीच्या मदतीने साईडच्या कडा या कापून घेणार आहोत, म्हणजे आपला केक हा व्यवस्थित घेईल. तर हे बघा, आता आपण हा केक इथे एका डिश मध्ये काढून घेणार आहोत. इथे असा उलटा करायचा आणि टॅप करायचा आहे. अलगद हाताने टॅप करायचा आहे, म्हणजे आपला केक हा अलगद सुटून येईल. तर हे बघा, आपण टॅप करून झालेला आहे. तर आता आपण हा केक काढूया. हे बघा, मस्त केक आपला सुटलेला आहे. आपल्याला याचा हा पेपर हळुवारपणे काढून घ्यायचा आहे. अगदी अलगदपणे काढायचा आहे, नाहीतर आपला केक हा तुटू शकतो. हे बघा, आपला पेपर इथे छान काढून झालेला आहे. केक आपला मस्त झालेला आहे. मस्त सॉफ्ट झालेला आहे. हे बघा, रंग सुद्धा खूप छान आलाय. मस्त स्पॉन्जी झालाय. हे बघा, किती मऊ झालाय बघा. एकदम मऊ झालाय आपला केक. सगळ्या बाजूंनी बघा, एकदम सॉफ्ट झालाय. तर आता आपण सुरीच्या मदतीने याच्या हळुवारपणे या स्लाइस करून घेणार आहोत. अगदी हळुवारपणे करायचे आहेत. आपले स्लाइस करून झालेले आहेत. हे बघा, किती सॉफ्ट केक झालाय. एकदम सॉफ्ट झालाय. हे बघा, सगळ्या बाजूनी एकदम मऊ झालाय. हे बघा, किती स्पॉन्जी झालाय बघा. एकदम मऊ झालाय. एकदम हलका पण झालाय. आपण इथे कुठेही अंड वापरलेलं नाहीये. इथे आपण विदाऊट अंड्याशिवाय हा केक केलाय. हे बघा, ह्याचं टेक्स्चर बघा, किती मस्त झालंय. एकदम सॉफ्ट झालाय हा केक. तर आता आपला हा एगलेस प्लम केक
तयार झालेला आहे. या मापामध्ये साधारणतः आपला अर्धा किलो हा केक तयार होतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. तर चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.